नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इलेक्ट्रिकल सबस्टेशन इक्विपमेंटची माहिती पाहणार. उपकेंद्रातील प्रमुख उपकरणे व त्यांची माहिती. 1. पॉवर ट्रान्सफॉर्मर. विजेचा दाब, व्होल्टेज कमी जास्त करण्याचे कार्य करतो. स्टेप अप व स्टेप डाऊन या प्रकारात वापरतात. 2. सर्किट ब्रेकर. दोष, फॉल्ट झाल्यास आपोआप वीज पुरवठा खंडित करतो. प्रकार: पौल सर्किट ब्रेकर, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. 3. आयसोलेटर. देखभाल दुरुस्तीसाठी लाईन किंवा उपकरण पूर्णपणे अलग करण्यासाठी वापरतात. तो लोडखाली चालवला जात नाही. 4. करंट ट्रान्सफॉर्मर सीटी. उच्च प्रवाह हाय करंट मोजण्यासाठी आणि मीटरिंग प्रोटेक्शनसाठी प्रवाह कमी करून दाखवतो. 5. व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर पीटी. उच्च दाब हाय व्होल्टेज मोजण्यासाठी व मीटर रिलेला कमी दाब पुरवतो. 6. लाइटनिंग अरेस्टर. वीज कोसळल्यामुळे किंवा ओव्हर व्होल्टेजमुळे उपकरणांचे संरक्षण करतो. 7. बस बार. विजेचे समान वितरण करण्यासाठी मोठ्या आकाराचा चालक. विविध इनकमिंग व आउटगोइंग लाईनला जोडतो. 8. रिले, प्रोटेक्टिव्ह रिलेस. दोष, फॉल्ट ओळखून सर्किट ब्रेकर चालू बंद करतो. प्रकार: ओव्हरकरंट, डिफरेन्शियल, डिस्टन्स रिले. 9. कॅपॅसिटर बंक. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी व व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी वापरतात. 10. इन्सुलेटर. उच्च दाबाच्या कंडक्टरला सपोर्ट देतो व अर्थिंग पासून वेगळा ठेवतो. 11. कंट्रोल पॅनेल. संपूर्ण उपकेंद्राचे नियंत्रण, संरक्षण व मीटरिंग यासाठी. 12. अर्थिंग सिस्टम. सर्व उपकरणांची सुरक्षितता व दोष प्रवाहाला, फॉल्ट करंट जमिनीत जाण्यासाठी. 13. सर्ज डिव्हाइस. अचानक वाढलेले व्होल्टेज कमी करण्यासाठी. 14. बॅटरी बंक. प्रोटेक्शन रिले, स्काडा व कंट्रोल पॅनेल चालवण्यासाठी डीसी पुरवठा देते. 15. करंट व व्होल्टेज मीटर, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. विविध लाईनचे व्होल्टेज, करंट, पॉवर मोजण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राइब, लाईक आणि कॉमेंट करा.